नमस्कार, माझ्या शाळेचे नाव आहे एच हायस्कूल युवराज संगम आणि आम्ही विकसित भारत वोकल टू लोकल हा विषय निवडला आहे। याच्या अंतर्गत आम्ही मधमाशाच्या पोळीपासून औषधीयुक्त मेण तयार करणे ही संकल्पना मांडत आहे। आमचे मार्गदर्शक आहेत श्री बोरोड सर आणि श्री घाटगे सर मुख्याध्यापक आणि कुमारी वांगे मॅडम आणि आमच्या ग्रुपचे नाव आहे नोबेल ग्रुप आणि माझे सहकारी आहेत कुमारी फैजा परवीन शेख, कुमारी शिवानी कल्पे, कुमारी अक्षरा डाकोरे, कुमारी रिद्धी बुलाते। सर्वप्रथम आम्ही बाहेर लिंबाच्या झाडावर एक मधमाशीची पोळी आणली आहे आणि त्यातून आम्ही मधमाशा दूर केलेल्या आहेत, बाजूला केलेल्या आहेत आणि नंतर जो गर उरतो तो एका पातेल्यात घेतो व नंतर कढईमध्ये टाकून ती कढई आम्ही चुलीवर ठेवतो आणि चुलीवर ठेवल्यानंतर आम्ही त्याला खालून जाळ लावतो व त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल व 2 चमचे हळद आणि 2 वड्या कापूर टाकतो आणि चांगले ते शिजवू देतो। नंतर आम्ही एका थंड पाण्याच्या पातेला घेतो, म्हणजे ज्या पातेल्यामध्ये आम्ही थंड पाणी घेतो त्याच्यामध्ये आम्ही तो गर टाकतो व नंतर त्याच्या खाली जो आपला पिवळा थर तयार होतो त्याला आपण आपले औषधी म्हणू शकतो। याचा उपयोग असा होतो की हिवाळ्यामध्ये जेव्हा आपल्या पायाला चेहऱ्याला भेगा पडतात व आपले पाय चेहरा कोरडा पडतो तेव्हा आपण तो लावतो तेव्हा आपल्याला नरमपणा वाटते। आणि मला आठवते की जेव्हा माझी आजी याला कुंकू लावण्याच्या अगोदर आपल्या कुंभाराला लावायची तेव्हा त्याचे कुंकू चिटकायचे व निघायचे नाही। आणि अजून एक विशेष पण असं आहे आमच्या या औषधीचे की याचे काही दुसरे दुष्परिणाम नाहीत। आणि याचा पूर्वीच्या स्त्रिया याला आपल्या कपाळाला लावायच्या आणि कुंकूच्या अगोदर मेण लावायच्या व त्यांचे कुंकू निघून जायचं नाही आणि 4-5 दिवस तसंच राहायचं। त्यांच्या कामाची धगधग इतर काही कामामुळे त्यांना आरशामध्ये पाहायचा वेळही नाही भेटायचा, पण त्यांचं हे कामही सोपं होऊन जायचं कारण हे कुंकू लवकरच निघूनच जायचं नाही आणि चिटकून राहायचं आणि त्यांचे हे कुंकू म्हणजे खूप सौभाग्य असं मानलं जायचं। पूर्वीच्या स्त्रिया खूप या उल्हासाने सौभाग्याने ही कुंकू वापरत असायच्या आणि ही त्यांची पद्धत खूप वैभवशाली मानत जायची कारण कधीची कुंकू पडायचं नाही। आणि आत्ताच्या स्त्रिया म्हणजे अलग प्रकारचे टिकल्या गंध वापरतात, पण यांचाही कुंकू लवकरच निघून जाते कारण पूर्वीची जी परंपरा आहे आपली ती आपण आता विसरत चाललो आहे असं तर मला वाटत आहे। जर आपण हे औषधीयुक्त मेण आता जर वापरले तर आता आपलं तसंच काही सौभाग्य टिकून राहील असं मला वाटते। आणि आत्ताच्या ज्या स्त्रिया हे वापरतात त्यांनी जरी सुद्धा आता हे मेण वापरले आणि असे कुंकू लावले तर त्यांचे सौभाग्य असे टिकून राहील असे मला वाटते आणि याचे इतर काही दुष्परिणाम राहत नाहीत। धन्यवाद।